हॅलो, माझं नाव वेदिका प्रशांत डोके आहे. मी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये होते 10th स्टँडर्ड पर्यंत, CBSE बोर्ड. आणि लेट्स सी वेन अँड वाय जॉईन BT. सो मी 7th मध्ये BT जॉईन केलं फाउंडेशन कोर्ससाठी. वाय? बिकॉज माझा भाऊ पण माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे आणि तो BT मध्येच होता. त्याची 12th सुरू होती, तो पण 8th 9th पासून BT मध्ये होता. सो BT हॅज बीन इन द फॅमिली फॉर अ वाईल नाव. माझी आई नर्स आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि पप्पा सिव्हिल इंजिनियर आहेत गव्हर्नमेंट जिल्हा परिषद. अजून कोण कोण आहे फॅमिलीमध्ये? आणि अगेन माझा भाऊ आहे, त्याचं ग्रॅज्युएशन झालं IIT बॉम्बे मधून इंजिनिअरिंग फिजिक्स मधून. नाव ही इज करंटली वर्किंग इन जपान, सोनीमध्ये. अचीवमेंट्स तर माझा मेन्स मध्ये रँक होता 1807 आणि ऍडव्हान्स मध्ये 3358. सध्या मी आहे IIT बॉम्बे मध्ये इलेक्ट्रिकल BTech फर्स्ट इयर सुरू आहे माझं. ओव्हरऑल युअर एक्सपिरियन्स इन BT? BT pretty much has been like a family because सगळ्या स्टाफला तर मी ओळखतेच मोस्टली, कारण की 7th पासून यू गो देअर एव्हरी डे अँड सगळे दिसतात. सो अँड द एक्सपिरियन्स हॅज बीन गुड. पहिले फाउंडेशन वाले इयर्स मध्ये कळालं की डिसाइड केलं की JEE परस्यू करायचंय. मग 9th आणि 10th मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लस बॅच मध्ये सरांनी घेतलं. सो दॅट वॉज नाईस, कारण की कोरोनामध्ये असं ऍक्च्युअली स्कूलचा लोड थोडा कमी झालेला. सो तेव्हा JEEचं प्रिपरेशन लवकर सुरू केल्यामुळे दॅट वॉज डेफिनेटली अन एज, की म्हणजे असं थोडंसं रिअलाइज होतं की डायरेक्ट 11th 12th मध्ये जाऊन तेवढं कठीण, सिलेबस इज टफ. सो त्याच्यापेक्षा प्रिपरेशन होतं. अँड BT टीचर्स हेल्प्ड अ लॉट. ते असं बरोबर मॅनेज करून त्या लेवलला ॲज मच ॲज यू कॅन एक्सप्लेन इन ॲज इझी लँग्वेज एज पॉसिबल. सो दॅट वॉज व्हेरी गुड. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे देत आहेत JEE करायचे त्यांना, तर त्यांना काय टिप्स देऊ शकते? फर्स्ट ऑफ ऑल टीचरांचं ऐका. दे नो मोर देन यू डू अँड यू कांट डिनाय दॅट. असं खूप वेळा वाटतं की नाही सर जे बोलतात ते चुकीचं आहे, बट अगेन हे आपण फर्स्ट टाइम करतोय, बट त्यांचं दे हॅव बीन डुईंग इट फॉर अ लॉट ऑफ इयर्स. All the staff at BT is experienced. Most of them are IITians. So maybe trust people a bit, teachers especially. आणि of course discipline ठेवा, because एक दिवस जरी you think की आज जरा टाइमपास करूया, that's not how it works. Because that dedication is what keeps you going. की just remember your goal. You don't want to regret anything later. म्हणून आत्ता अभ्यास करा. Regret is a bad thing. जस्ट कीप डुईंग द जे होमवर्क वगैरे सगळं करत राहा. डोंट मिस दॅट इज द बेअर मिनिमम जे तुम्ही करू शकता. सम इंटरेस्टिंग थिंग दे डिड कॉलेजमध्ये काय वेगळा केलाय, एक्सपिरियन्स वगैरे? आता पहिलं सेमिस्टर संपलाय, पण असं काही किस्सा वगैरे? आमच्या कॅम्पसच्या इकडे देयर इज अ लेक. तर मग त्याच्याकडे जाण्याचे असे 3-4 रस्ते आहेत. सो एखादा संडे यू कॅन जस्ट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग आणि देर इज ऑल्सो अ हिल. सो ट्रेक करू शकतो. सो इमॅजिन हे सगळं ट्रेकिंग, लेक, एव्हरीथिंग फक्त कॅम्पस मध्ये. यू जस्ट वेक अप, चला हिल मध्ये जायचं का, आता घ्या सायकल, गो देअर. इट इज अ लॉट ऑफ फन. म्हणजे असं वीकभर तुम्ही अभ्यास केला असतं अँड देन संडेला फ्रेंड सोबत जावा, पिकनिक करू शकतो. कॅम्पस खूप मोठं आहे. सो देर इज अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. आणि वन ऑफ द बेस्ट थिंग्स इज की ग्राफिटी, म्हणजे असं आर्ट वगैरे तुम्हाला काढायचं असेल तर यू कॅन जस्ट गो अहेड अँड डू दॅट. मग आम्ही एका वर्कशॉप मध्ये एका भिंतीवर असं वुल्फ ड्रॉ केलेलं. दॅट वॉज व्हेरी फन. अँड वी मेड अ प्लेन. दॅट वॉज ऑसम. ऍक्च्युअली वी मेड एव्हरीथिंग बाय स्क्रॅच. तर उडवायला पण भेटलं, क्रॅश पण केलं, बट दॅट वॉज फन. हाऊ आर सच प्रीमियम कॉलेज डिफरंट फ्रॉम रेग्युलर कॉलेज? I think it is the people that makes the difference. कारण की in my college I am surrounded by people who are absolutely smart. त्यांच्या संगतीमध्ये राहून कळतं की येस, हे लोकांचे विचार जे आहेत those are good. They are असं वर्ल्ड चेंज करण्या टाईपचे पण आहेत. अँड इट जस्ट मेक्स यू फील की येस, आपण पण काहीतरी करू शकतो. वी कॅन ट्राय. आणि अगेन काही प्रॉब्लेम जरी असं अभ्यासामध्ये यू नीड एनी हेल्प, देर आर पीपल अराउंड यू हु विल हेल्प यू. बेसिकली चांगली संगत असते. अँड असं काहीतरी यू वॉन्ट टू स्टार्टअप करायचं किंवा चला ड्रोन बनवूया, यू कॅन डू दॅट. ते असं तुम्हाला सगळं मटेरियल अवेलेबल आहे, गायडन्स अवेलेबल आहे.
दॅट इज द मोस्ट मेजर डिफरन्स आय वुड से. आणि ऑफकोर्स ब्रँड व्हॅल्यू तर असतेच कॉलेजेसची. दॅट इज इट. बीटीचं एन्व्हायरमेंट आहे, इथलं जे कॉम्पिटिशन आहे ते तुला म्हणजे काय लेवल पर्यंत तुझी हेल्प झाली, म्हणजे हेल्पफुल? म्हणजे आता जेई मध्ये तर बरेचसे स्टुडंट्स आहेतच आपल्याकडे, तर ते कॉम्पिटिशन तुझ्यासाठी जास्त वाटलं का बाहेरचं होतं? आय मीन लाईक असं ॲज अ स्टुडंट आधी जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा यू डोंट रिअलाइज की आपलं कॉम्पिटिशन इंडिया बरोबर आहे, नॉट जस्ट द क्लास. पण जर क्लासमध्ये जे लोक असतील दे आर सिमिलर माइंडेड लाईक यू, की म्हणजे असं कुठलं तरी सेट टॉपिक आहे ते इंटरप्रेट करण्याचे वेज असतात लोकांचे. एखाद्याचं फिजिक्स एकदम वेगळ्या टाईपने विचार करतो तो. सो त्या कॉम्पिटिशन मध्ये आमची कॉम्पिटिशन वॉज लाईक ऑल ऑफ माय फ्रेंड्स वेअर हाऊ कुड यू से असं म्हणजे अच्छा तू फर्स्ट आली का, चल नेक्स्ट टाइम आय ट्राय बेटर, दॅट काइंड ऑफ थिंग. नॉट टॉक्सिक ॲट ऑल. सो दॅट इज वन ऑफ द गुड थिंग्स. आणि इट इज मोर लाईक असं म्युच्युअली सगळ्यांना वर आणणे टाईपची कॉम्पिटिशन, अँड नॉट की त्याला ढकलून मी पुढे येणार. विच इज गुड. एव्हरीवन हेल्प्स अ लॉट. इवन सर लोक जास्त पुढाकार घेतात की तुम्ही तुमच्यामध्ये डिस्कशन्स करा, देन यू अप्रोचेस. बिकॉज असं स्वतःमध्ये जास्त बोललं स्टुडंट्सनी तर यू रिअलाइज की हा मी हे क्वेश्चन जर असं सॉल्व्ह केलं असतं तर इट वुड हॅव बीन बेटर. सो ते दॅट एक्सपिरियन्स दॅट यू गेट की वेगवेगळ्या माइंड्सचं तुमचं यू गेट अ मॅशअप, बिकॉज सगळेजण आर ऑन दॅट लेवल, एव्हरीवन इज स्मार्ट. सो येस, कॉम्पिटिशन इज हेल्दी अँड इट हेल्प्स यू ग्रो ॲज अ पर्सन एज वेल. तुझ्या दृष्टिकोनातून ऑनलाईन बेटर आहे की ऑफलाईन बेस्ट आहे? ऑफलाईन फॉर शुअर, बिकॉज सी ऑनलाईन रिसोर्सेस आर अवेलेबल एव्हरीवेअर, वी नो दॅट. बट जे डिसिप्लिन वाला फॅक्टर असतो तो ऑनलाईन नाहीच येणार. लाईक nobody has that kind of discipline. You go to school आणि ते जे टायमिंग असतात म्हणून तुम्ही उठता लवकर अँड देन जाता. तसंच सेम कोचिंग मध्ये पण असतं. इफ इट इज ऑफलाईन अँड यू हॅव सर्टन टायमिंग्स, ते असं इनकल्केट होऊन जातं स्वतःहून की हा या दिवशी मला याचा फिजिक्सचा क्लास आहे, देन केमिस्ट्रीचा क्लास आहे, देन आय डू द होमवर्क. आणि ते क्लासेस पण असं डिझाईन असतात ना की एव्हरीथिंग इज बॅलन्स्ड आउट. बिकॉज सब्जेक्ट्स लाईक जेई म्हणजे एक्झाम्स लाईक जेई अँड नीट, लाईक दे हॅव 3 व्हेरी डिफरंट सब्जेक्ट्स ना. So maths and chemistry are kind of different na. So because you go in a coaching, सगळं structured असतं already. And again the discipline thing. Also actually असं doubt session मध्ये जाऊन सरांना विचारणं is what makes the most crucial difference. कारण की online doubt समजणं, you just read it and you leave it. But when sir तुमच्या समोर आहेत, you can tell की अच्छा मी असं केलं अँड देन चुकलं, देन हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह दॅट. सो यू गेट अन एक्स्ट्रा ओपिनियन फ्रॉम द सर हु इज अ व्हेरी एक्सपिरियन्स पर्सन, की त्यांना कळेल की तुझा विचार बरोबर होता, आपण कॅल्क्युलेशन चुकलं किंवा असं झालं. सो दॅट काइंड ऑफ थिंग इज व्हॉट यू लॉंग फॉर. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये तेच मॅटर करतं की इव्हॉल्व्ह होत राहायचं. आणि ते इव्हॉल्व्ह होण्यासाठी यू नीड सम काइंड ऑफ गायडन्स. अँड इफ दॅट गायडन्स इज अवेलेबल टू यू लाईक फिजिकली असेल तर प्रिफर दॅट. Of course offline coaching is much better than online, that's sure, for sure.